आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रम सातपुते आहेत. सर, अधिवेशनाचा आजचा 4था दिवस आहे. एकूणच नवनिर्वाचित तुम्ही आमदार आहात. कसा अनुभव आहे सभागृहामध्ये आल्यापासून 3 दिवस झालं? कशी चर्चा वगैरे काय पाहताय? ती चांगल्या पद्धतीने आहे आणि ह्यावेळी जरा परिस्थिती बरी वाटते, कारण विरोधकही थोड्याशा चर्चेमध्ये सहभागी होतात. शेवटी कसं होतं, सभागृह हे दोन्ही बाकांवरचे लोक जर बोलले तर उत्तम राहतं आणि उत्तम चर्चा चालू आहे. शेवटी अनेक संपूर्ण महाराष्ट्राचं या सभागृहाकडे लक्ष असतं. सभागृहात काय हालचाली चालू आहेत त्याच पद्धतीने सभागृहाचंही महाराष्ट्राकडे लक्ष असतं. काल आता जी दुर्घटना झाली होती बोटेची, म्हणजे काही क्षणामध्येच आमच्या एका सदस्यांनी लगेच अध्यक्षांच्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी अध्यक्षांना जाणीव करून दिली आणि त्याची चर्चासुद्धा आमची सभागृहामध्ये झालेली आहे. तुम्ही श्रीगोंदा मतदारसंघामधून येतात. कुठले मुद्दे घेऊन सदनामध्ये विषय मांडणार आहात आणि पुढील 5 वर्षाचं तुमचं विजन काय असणार मतदारसंघाच्या संदर्भात? ते मुळात श्रीगोंद्यामध्ये आमचे काही महत्त्वाचे प्रश्न, त्यामध्ये पाणी हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा राहतोच. आम्ही त्या मुद्द्यावरती काल आता औचित्याच्या माध्यमातून एक तर बिबट्यांचा एक प्रादुर्भाव आमच्या मतदारसंघामध्ये वाढलेला आहे, म्हणजे अनेक मतदारसंघांमध्ये वाढलेला आहे आणि त्याच्यासाठी बिबट्यांसाठी लेपर्ड रेस्क्यू सेंटर वगैरे काही करता येईल का, कारण आमच्याकडे तशी जागासुद्धा वन खात्याची आहे. त्या अनुषंगाने भूतकाळामध्ये काही प्रयत्न झाले होते. ज्यावेळेस आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोविंदरावजी पाचवे साहेब तत्कालीन वनमंत्री होते, त्यांच्या काळात त्यांनी काही उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्या अनुषंगाने सुद्धा काल मी तो प्रश्न मांडलेला आहे. पाहूयात, सरकार सकारात्मक आहेत आणि झालं तर नक्कीच तो एक प्रश्न मार्गी लागेल. त्याचबरोबर पाणी, वीज हे जे काही रेग्युलर प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून आमचा पाठपुरावा चालू आहे. तुम्ही अनेक वेळेस विरोधकांची आंदोलनं पाहिली असतील, परंतु आता सध्या तुम्ही सदनामध्ये आलात आणि सदनाच्या विधिमंडळाच्या पायरीवर विरोधक गेल्या 4 दिवसापासून आंदोलन करत आहे. याकडे तुम्ही कसं बघतात? ते कसं असतं बघा, विरोधकाचं काम हे आंदोलन करणं, सरकारचं लक्ष वेधणं असतं. सरकारचं काम हे सक्षमपणे काम करणं. आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत, त्यामुळं सरकार कसं योग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहतो, आमचा पाठपुरावा राहतो. ते त्यांची भूमिका चोखपणे पार पाडतात, आम्ही आमची भूमिका त्यांच्यावरूनही चोख पार पडतो. हा प्रयत्न चालू आहे. राजकारण पहिल्यापासून घरामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, परंतु आता भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून तुम्ही त्यांच्या सगळ्या संघटनेमध्ये सामील आहात. एकूण देवेंद्र फडणवीस असतील, वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र वरिष्ठ नेते असतील, प्रमुख नेते असतील, एकूण तुम्हा तरुणांना कसं प्रेम काय वगैरे कसं सल्ला वगैरे कसं मिळतो? ते आताची खूप सुरुवात आहे आणि आता हळूहळू आमचेही काही त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग असतील, काही गोष्टी सुरू राहतील, तेव्हा आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचं आता आम्ही अनुभवतो आहे. आता हळूहळू शिकू आणि शिकल्यानंतर त्याचा योग्य प्रयोग आम्ही नक्कीच आमच्या मतदारसंघाच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न करू. विधानसभा निवडणूक सोपी होती, अवघड होती? निवडणूक कधीही कोणती सोपी नसते. निवडणूक ही शर्तीचीच असते आणि सगळे प्रयत्न करायचे असतात. म्हणजे राजकारणात काही सोपं अवघड काहीच नसतं. एका दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणतीही गोष्ट सोपी असते आणि कोणती गोष्ट अवघड होऊ शकते. त्यामुळे सतर्क राहणं खूप महत्त्वाचं असतं. राजकारण जेवढं आपण सतर्कपणे करू तेवढं उत्तम असतं. भविष्यामध्ये विक्रम सातपुते विक्रम पाचपुते हे भविष्यामध्ये राजकीय पटलावर कुठे दिसतील काय? ते शेवटी कसं असतं बघा, राजकारणामध्ये तुमचं योग असतात. योग आल्यानंतर प्रत्येक गोष्ट घडत असते. आपण फक्त काम करत राहायचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या काय राहील याच्यापेक्षा वास्तवाचा विचार करणारी मंडळी आहोत आम्ही, संप्रदायातून आलेले आहोत. त्यामुळे वास्तवाला महत्त्व देतो. म्हणजे ठेवले आनंदी तैसेचे राहावे. त्यामुळे ज्या घटनेत आहोत आज आमदार म्हणून भूमिका आहे ती चोखपणे पार पाडायची. उद्या नवीन काय व्हायचं आहे याच्या अपेक्षेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आहे त्या भूमिका चोखपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ते होते भारतीय जनता पार्टीचे आमदार विक्रम पाचपुते. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, नागपूर.